नमस्कार मित्रांनो, डेन्मार्कच्या कोपनहेगन शहरात दर 5 मिनिटाच्या चालण्याच्या अंतरावर तुम्हाला स्वच्छ पब्लिक टॉयलेट्स मिळतील. रस्त्यावर कुठेही खड्डे मिळणार नाही. प्रत्येक जण आपली गाडी लेनमध्येच चालवतो. तिथे कुठेही हॉर्नचा गोंधळ तुम्हाला दिसणार नाही. रस्त्यावर चालताना सर्वत्र तुम्हाला फुटपाथच मिळतील. तिथल्या लोकांचा सिव्हिक सेन्स इतका डेव्हलप झालेला आहे की मॉलमध्ये जाताना एक्सेलेटरवरती एका साईडला लाईन करून उभे राहतील, जेणेकरून ज्या लोकांना घाई आहे ते एक्सेलेटरच्या पायऱ्या चढून जाऊ शकतात. तिथले पब्लिक पार्क्स इतके स्वच्छ आहे की तुम्हाला कुठेही कचऱ्याचा नामोनिशाण मिळणार नाही. आणि इतकंच काय, प्लॅस्टिकच्या बाटल्या परत केल्यावर तुम्हाला पैसेही मिळतात. हे दृश्य जरा भारताशी तुलना करून बघा. भारताच्या बहुतेक शहरांमध्ये तुम्हाला कचऱ्याचा डोंगर दिसतो. इथल्या प्रत्येक गल्लीत, प्रत्येक चौकात तुम्हाला कचरा पडलेला दिसतो. गटारीत शिरून लोक साफसफाई करताना दिसतात. इथल्या पब्लिक टॉयलेटची अवस्था इतकी वाईट झालेली आहे की बरेचसे लोक रस्त्याच्या कडेला उभं राहून लघुशंका करताना दिसतात. इथल्या गाड्यांचा हॉर्नचा आवाज इतका जास्त आहे की बहुतेक लोकांना घरात बसून हॉर्नचा आवाज ऐकू येतो. फुटपाथ आणि झेब्रा क्रॉसिंग अर्ध्या ठिकाणी तर नाहीच. त्यातल्या त्यात इथल्या लोकांचं वागणं असं की प्रत्येक ठिकाणी लाईन तोडून पुढे जातात आणि विचार न करता कुठेही कचरा टाकून देतात. समझे कूड़ा कहीं पर भी यूं ही फेंक देते हैं. ये अंकल सारा कूड़ा बाहर फेंकते हुए ट्रैक पे. ये है इंडियन रेलवे की हालत. सीनियर कर्मचारी सारा कूड़ा उठा के बाहर फेंकते हुए. अरे चाचा, वो मूत्रालय नहीं मंत्रालय लिखा है. यहाँ पेशाब करना सख्त मना है. तर प्रश्न असा आहे की डेन्मार्कच्या लोक जन्मजातच सुसंस्कृत असतात का, आणि भारतीय लोकांच्या जेनेटिक्समध्ये सिव्हिक सेन्स कमी आहे का? याचं उत्तर अर्थातच नाहीये. डेन्मार्क सारखे डेव्हलप कंट्रीत जो फॉर्म्युला वापरता तो खूप साधा फॉर्म्युला आहे आणि तुम्ही ऐकल्यानंतर म्हणणार बस एवढंच. पण त्याच वेळेला सिव्हिक सेन्सचा मुद्दा हा खूप खोल आहे. आणि विश्वास ठेवा मित्रांनो, आज जो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे तो बघितल्यानंतर तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन बदलून जाईल. आणि सिव्हिक सेन्सची समस्या ही 3 मुद्द्यांनी जोडलेली आहे. पहिला मुद्दा आहे जातीवाद आणि वर्गभेद. आपल्या देशात जातीवादाचे मुळं खूप खोलवर रुजलेले आहेत. बैठिए. तो कौन लोग हैं यहाँ पे जो बसपा को वोट देना है? नीचे क्या बैठ गए? नीचे क्यों बैठ गए? अरे आप नीचे बैठेंगे तो मैं चला जाऊंगा यहाँ से. आप इस पे बैठिए. नहीं, आपके सामने चौकी पे नहीं बैठ सकते हैं. भंगे जातीचं पारंपरिक काम होतं साफसफाई करणं. म्हणून गांधीजींनी त्यांना आईचा दर्जा दिला होता. कारण आई जसं आपल्या मुलाला स्वच्छ ठेवून आजारांपासून दूर ठेवते, तसं ही जात आपल्या गावांना स्वच्छ ठेवून आपल्याला आजारापासून दूर ठेवते. पण लोकांनी याचा गैरअर्थ काढला, खूप खालचं समजलं आणि ही जी जात आहे, हा जो शब्द आहे ते अपशब्द सारखं वापरतात. जैसे मेरे पास कि मेरे पे कोई स्टेप आया, अब मैं लगा यार इसमें तो भंगी लग रहा है यार करते करते. आई एम नॉट लुकिंग गुड इन दिस एट ऑल. जरा विचार करून बघा, ज्या देशात साफसफाई कर्मचाऱ्यांना अशी वागणूक दिली जाते, ज्या देशात साफसफाईला लाजिरवाणी गोष्ट मानली जाते, तो देश स्वच्छ आणि सुंदर कसा बनेल? झारखंडच्या धनबाद जिल्ह्यात एका दलित महिलेवर मारहाण करण्यात आली आणि तिला जातीय शिव्या पण देण्यात आल्या. कारण काय माहिती आहे का? कारण त्या महिलेने एका दुकानदारासाठी फुकट साफसफाई करण्यास नकार दिला होता. खरी गोष्ट ही आहे मित्रांनो की आपल्या देशात आज जे साफसफाई कर्मचारी आहेत त्यापैकी बहुतेक लोक दलितच आहे. मुद्दा हा नाही की ते दलित आहेत की कोणत्या जातीचे आहेत. समस्या ही आहे की त्यांना गटारात उतरून साफसफाई करावी लागते आणि अनेक वेळा विषारी वायूमुळे त्यांचा जीव जातो. आपला देश इतका गरीब आहे की त्यांना गटारात उतरून साफसफाई करावी लागते. त्यांना मशीन सुद्धा घेत नाही. बिलकुल नाही, आपला देश इतका गरीब नाही. फक्त आपला देश उदासीन आहे. बरेचसे भारतीय जेव्हा विदेशात स्थायिक होतात तेव्हा त्यांचं घर साफ करण्यासाठी त्यांना स्वतःच घर साफ करावं लागतं, कारण तिथे डोमेस्टिक वर्कर खूप महागात पडतात. पण भारतात बघितलं तर गरिबी इतकी आहे, बेरोजगारी इतकी आहे की तुम्हाला कमी खर्चात घर काम करणारी लोक भेटून जातात आणि तुम्ही घर स्वच्छ करू शकता. मी तुम्हाला इथे एक प्रश्न विचारू इच्छितो. जी व्यक्ती तुमच्याकडे कामाला येते, तुम्ही तिच्याशी सन्मानाने वागतात का? तुम्ही तिला आदर देतात का? आपल्या बऱ्याचशा सोसायटींमध्ये, अपार्टमेंटमध्ये त्यांच्यासाठी एक वेगळी लिफ्ट असते. आपण जेव्हा त्यांना चहा पाणी देतो त्यांच्यासाठी वेगळी भांडी काढलेली असतात. खरं तर चुकीची मानसिकता इथूनच सुरुवात होते. आपण साफसफाईला आपली स्वतःची जबाबदारी मानत नाही. शाळांमध्ये, घरांमध्ये, ऑफिसमध्ये नेहमी कोणीतरी दुसरंच येतो साफसफाई करायला. जे आपल्या घरातून कचरा गोळा करायला येतात आपण त्यांना साफसफाई कर्मचारी न म्हणता कचरेवाला म्हणतो.
कचरा आपण पसरवतो आणि त्यांना कचरेवाला म्हणतो. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं ये? लोक मानसिक आणि शारीरिकरित्या आपली ओळख साफसफाईपासून पूर्णपणे वेगळी करून टाकतात. हा एक मोठा फरक आहे डेव्हलप देशांमध्ये. कॅनडा असो, जर्मनी असो, जापान असो किंवा ऑस्ट्रेलिया असो, तिथे लोक स्वतःचा कचरा स्वतः वेगळा करतात. बहुतेक लोक आपली घरची साफसफाई स्वतःच करतात. पण आपल्या देशात एखादा माणूस कचऱ्याच्या डोंगरावर उभा राहून कचरा वेचतो आणि आपल्या नेत्यांचा काय प्लॅन आहे स्वच्छतेसाठी. हर 15 दिन में हमारा मंत्री जाके कूड़े के पहाड़ पे जाता है और उसको बोलता है खड़ा होके तेरे को जाना पड़ेगा भाई. दुसरी समस्या इथे आहे सरकारी व्यवस्थेची. तुम्ही पब्लिक टॉयलेट्स बघितलेत का? मी मॉल्स बद्दल बोलत नाही, मी पब्लिक टॉयलेट्स बद्दल बोलतोय. अर्ध्याहून पब्लिक टॉयलेट्स मध्ये पाणीच येत नाही. घर से लाना पड़ता है, घर से पानी लाना पड़ता है. वॉशरूम में भी ऐसा वॉशरूम है ये जिसमें तुम्हें खुद का पानी लेके आना पड़ता है और खुद ही पे भी करना पड़ता है वॉशरूम करने के लिए. बदबू इतनी ज्यादा होती है कि या तो इंसान बदबू से मर जाएगा या फिर यूरिनरी ट्रैक्ट इन्फेक्शन हो जाएगा उससे. ये हाल देख रहे हो यहाँ का, ये सब ने यूरिन करी है, यहाँ इतनी गंदी स्मेल आ रही है. तो जो क्या सिविक सेंस है लोगों की कि यहाँ पे वो यूरिन कर रहे हैं. लेकिन आपको एक सैड रियलिटी बताऊं, दिस इज एक्चुअली अ वॉशरूम जो कि लॉक्ड है. ठीक है, लोगों को मजबूरी में यहाँ यूरिन करनी पड़ती है. एंड सोचो फीमेल का भी लॉक्ड है तो वो कहाँ जाएंगी भाई. की सिविक सेन्स नाही म्हणून लोक उघड्यावर लघुशंका करतात. पण जरा विचार करा, जे स्ट्रीट वेंडर दिवसभर घराबाहेर असतात ते कुठेतरी लघुशंका करणारच ना. तर तुम्ही या लोकांना मॉल्समध्ये जाऊन स्वच्छ पब्लिक टॉयलेटचा ॲसेस द्या किंवा त्यांच्या जवळपास मार्केटमध्ये जागा द्या. त्या मार्केटमध्ये कॉमन टॉयलेट्स लावा. पण तेही नाही, त्यांच्या दृष्टिकोनातून विचार करा. जेव्हा काही पर्यायच उरत नाही तेव्हा साहजिकच ते रस्त्याच्या कडेला लघुशंका करतीलच. त्याचप्रमाणे रस्त्याच्या कडेला फुटपाथ आहेत का? सगळीकडे झेब्रा क्रॉसिंग बनवलेल्या आहेत का? नाही. रस्त्यांवर लेन मार्किंग्स नाही, साईन व्यवस्थित लावलेल्या नाहीत जेणेकरून लोकांना कळेल कुठे वळायचं. उलट आपल्या देशात असे फ्लायओव्हर्स बनवलेले आहेत जे अचानक 90 डिग्रीचं वळण घेतात. किंवा फ्लायओव्हर बघा जो 4 लेनमधून अचानक 2 लेनमध्ये कन्वर्ट होतो. या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये तुम्ही लोकांकडून कशी अपेक्षा करणार की ते लेनमध्ये गाडी चालवतील. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपल्या देशात उलटी गंगा वाहते. लोक आपले हक्क मागत नाही तर एकमेकांना दोष देण्यातच व्यस्त आहेत. जीरो सेंस है, जीरो. कोई वीडियो बना रहा होगा बीच में घुस जाओ भाई. कहाँ है सिविक सेंस? मान्य आहे की बऱ्याच लोकांमध्ये सिविक सेन्स नाही, त्याच्याबद्दल मी पुढे व्हिडिओमध्ये बोलणारच आहे. पण प्रत्येक वेळेला असं म्हणून पण चालणार नाही की लोकांमध्ये सिविक सेन्स नाहीये. मोदी जी ये लोग इतने बेशरम है, ये जानबूझ के मरते हैं, बार बार मरते हैं आपको बदनाम करने के लिए. मोदी जी सिविक सेंस नहीं है इन लोगों में, सिविक सेंस नहीं है. ये जनता डिजर्व नहीं करती आपको. मोदी जी गलती तो जनता की है ना. आप इस जनता को हिंद महासागर में फिकवा दो और अच्छी से नई जनता ऑर्डर करते हैं अमेझॉन पे या फ्लिपकार्ट पे. हा व्हिडिओ एक सटायर आहे. अर्थातच पूर्ण नवीन जनता आपण कुठून आणणार. त्यामुळे जी जनता आपल्या देशात आहे त्यांनाच आपल्याला सिविक सेन्स शिकवावं लागणार आहे. आणि हा पार्ट मी इथेच संपवतो. भेटूया पुढच्या पार्टमध्ये.